फुलगोबीची भाजी खाल्ल्यामुळे 2 मुलांचा जीव गेला. हा व्हिडिओ पहा. जेव्हा फुलगोबी शिजवली जाते आणि तेव्हा फुलगोबीचा कलर लाल व्हायला लागतो, तेव्हा असं समजून जायचं की ही फुलगोबी सापानं खाल्लेली आहे. सर्वांना माझी एकच विनंती आहे, जेव्हा भी तुम्ही फुलगोबी विकत घ्यायला जाता तेव्हा गोबी चेक करूनच घ्या, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे साप त्या फुलगोबीमध्ये जाऊन बसत आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त फुलगोबीची भाजी खाल्ल्यामुळे 2 मुलांचा जीव गेला. हा व्हिडिओ पहा. जेव्हा फुलगोबी शिजवली जाते आणि तेव्हा फुलगोबीचा कलर लाल व्हायला लागतो, तेव्हा असं समजून जायचं की ही फुलगोबी सापानं खाल्लेली आहे. सर्वांना माझी एकच विनंती आहे, जेव्हा भी तुम्ही फुलगोबी विकत घ्यायला जाता तेव्हा गोबी चेक करूनच घ्या, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे साप त्या फुलगोबीमध्ये जाऊन बसत आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त फुलगोबीची भाजी खाल्ल्यामुळे 2 मुलांचा जीव गेला. हा व्हिडिओ पहा. जेव्हा फुलगोबी शिजवली जाते आणि तेव्हा फुलगोबीचा कलर लाल व्हायला लागतो, तेव्हा असं समजून जायचं की ही फुलगोबी सापानं खाल्लेली आहे. सर्वांना माझी एकच विनंती आहे, जेव्हा भी तुम्ही फुलगोबी विकत घ्यायला जाता तेव्हा गोबी चेक करूनच घ्या, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे साप त्या फुलगोबीमध्ये जाऊन बसत आहे. व्हिडिओला जास्तीत